सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करूत. तर पाहू शकताय बाहेर अजून अंधार आहे, किमान 5:30 तरी वाजलेले आहेत आणि मी थोडीशाच लवकर उठले कारण माझं थोडंसं काम आहे. आणि काम हे आहे की संक्रांतीनिमित्त अशा साड्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत ज्या सेलमध्ये लावणार आहे आणि ॲक्च्युली त्याचंच काम करायचं आहे. तर आणि कसं होतं, दिवसभर राजवीर काही करून देत नाही आणि त्यामुळं मग थोडंसं काल संध्याकाळी केलं. आणि खरं तर रात्रभर त्याला थोडंसं झोपूनच दिलं नाही, सारखा रडत होता. त्याला भूक लागलेली होती आणि पण चिडचिडत होता. दूध गरम केलं प्यायला दिलं तरी तो पेत नव्हता, इतका चिडचिडत होता. त्यामुळे माझीही झोप व्यवस्थित झाली नाही. सो आता मला हे काम राजवीर झोपला आहे तो पण पटपट करायचं आहे. टोटल किती साड्या आहेत, काय रेंजला आपण लावलेल्या आहेत आणि खूप स्वस्त साड्या मी रेंजमध्ये लावलेल्या आहेत. सेल म्हणतं की कस्टमरला वाटतं पाहिजे की बापरे खरंच खूप स्वस्त आहेत, अशा रेंजने मी साड्या लावलेल्या आहेत. सो मी आता न बडबड करत बसता कामाला लागते कारण राजवीर झोपलेला आहे, तो पण मला हे काम उरकायचं आहे. ओके. आणि ताई आत्ताच बंब पेटून गेलेले आहेत. हे काम होईल त्यानंतर आम्ही फ्रेश देखील होऊ, आमची आंघोळ वगैरे आवरेल, त्यानंतर रांगोळी देवपूजा हे तर आहेच. कंटिन्यू करूया. कधी कधी घरचं काम आणि हे माझं साड्यांचा घरगुती असणारा बिझनेस यामुळं जरा थोडंसं यूट्यूब चॅनल आणि हे जरा समतोल राखणं थोडंसं कठीण होऊन जातं. पण अशीच नाही आहे, चालू आहे आमची डगमगत किनाऱ्यापर्यंत तरी पोचायचंच आहे आणि तुमची साथ असेल तर आपण नक्कीच पोचू. तर माझी दिवसाची सुरुवात या अंगणामध्ये रांगोळी काढूनच होते आणि जर दारामध्ये रांगोळी काढायची राहिली तर काहीतरी दिवसभरात काहीतरी चुकल्यासारखंच वाटतं. त्यानंतर मग तुळशीला हळदी कुंकू वाहते, सूर्याला हळदी कुंकू वाहते. त्यानंतर आत्या आंघोळीला गेलेल्या असतात, आत्या येईपर्यंत मग आतलं घर वगैरे स्वच्छता करणे, त्यानंतर त्याची देवपूजा आणि त्यानंतर माझं मग जप असतो. आणि त्यानंतर मग थोडीशी ताईंना स्वयंपाकघरात मदत करून मग मी धुण्याकडे वळते. धुणं वगैरे आवडलं की मग राजवीर तर उठतोच त्या टायमामध्ये. मग आत्ती थोडंसं त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालतात, बाहेरून फिरवून आणतात. मग माझं काम आवरलं की मी त्याला फ्रेश करते. तर भोगीच्या दिवशी आमच्या इकडे असं सकाळी महिला एकमेकाला हळदी कुंकू लावण्यासाठी येतात. तर भोगीच्या आदल्या दिवशीच संक्रांती घरामध्ये आणल्या जातात. तर आम्ही सर्व महिला मिळून संक्रांती आणण्यासाठी गेलो होतो. तर ते कशा पद्धतीने घेतले जातात हे तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं काढून ठेवलेलं आहे, वाजवून उचलून पाठीत ठेवा आणि पाठीत ठेवा. पाऊस आहे का तुला दिसतं का नाही? पाऊस पडल्या तुम्हाला काय होतं सांग काय बाकी वाटलं तर तुम्ही पाठीत घेऊन तुझा घेऊ द्या.
अशा पद्धतीने गावामध्ये कोणी पैसे देऊन तर कोणी धान्य देऊन संक्रांती विकत घेतात. तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता. तर मी सकाळ सकाळी थोडंसं कोमट पाणी घेते ज्यामुळे घशाला आराम भेटतो. आणि आता माझं काम चाललेलं आहे शेकडी पेटवण्याचं. आणि राजवीरही बोलतोय मध्ये आधी पहा. खरंच भोगीचा हा सण आणि हा पदार्थ मला खूप आवडतो. बघा ना, एकाच वेळेस किती प्रकारच्या भाज्या यामध्ये मिक्स केल्या जातात. मटकी गवारी हे आणि कोबी सगळ्या भाजी सगळ्या भाज्या असतात. भैया येते का घालायला? नाही येत भैयाला. अच्छा घालायचे भैया. बघ भैया. आणि हँड्स बघ कसं देते राजू. राजू हँड्स. लाव गेला बघा. कसं आहे माहिती का? चुली शिळ भाकरी चांगली बाजरीची. पहा सासूबाई काय म्हणतायत. तर चुलीवरची भाकरी खाण्याची मजाच खूप वेगळी असते आणि खूप चवीला लागते चुलीवरची भाकरी. तर लाईट गेलेली होती आणि ताई आता भोगीचा निवद दाखवत आहेत देवाला. तर मंडळी, गरमागरम ताट तयार आहे. ही आहे भोगीची भाजी, सोबत कांद्याची पात आणि ही चुलीवरील गरमागरम भाकरी. आणि सोबत काय आहे माहितीये? मेथीची भाजी आणि स्पेशली ते गावाकडील घट्ट घरचं दही. किती छान वाटतंय ना. आणि हा सोबत राळ्याचा भात. तर या मंडळी जेवणाचा आस्वाद घ्यायला. तर चला मंडळी, आता निरोप घेते, येतेच करते तुम्हाला टाटा बाय बाय.
तर नेक्स्ट व्हिडिओ संक्रांतीचा येईलच, बघायला विसरू नका. आणि भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा. टेक केअर. बाय बाय.